नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांची मुलांची इच्छा होती की सर यूट्यूबला टॉपिक घ्या. PYQ प्रश्न पण भरपूर आहेत आपले, पण थोडंसं टॉपिक वाईज बी जा सर, कारण तुमची क्वालिटी लोकांना कळू द्या असं मुलांचं म्हणणं होतं. ठीक आहे मित्रांनो, आज आपण प्रयोग टॉपिक पाहणार आहेत. किती पुस्तकामध्ये त्याला अवघड केलेलं आहे आणि आपण किती सोप्या पद्धतीने जाणार आहेत एवढंच तुम्हाला प्रूव्ह होईल शेवटला. आणि प्रयोग टॉपिक शिकत असताना मित्रांनो एकदम स्टेप बाय स्टेप आपण शेवट करणार आहे. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीनं त्यामध्ये काय चुका करायला ना पाहिजे किंवा काय चुका आपण जर टाळल्या तर आपण किती फास्ट प्रयोग सोडू शकतो, महत्त्व कोणाला आहे त्याच्यामध्ये, या सगळे बारकावे आपल्याला शिकून घ्यायचे. मित्रांनो, पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपण प्रयोग हा चॅप्टर क्लिअरच करणार आहेत. आणि मग सुरुवात केली आपण प्रयोग. मित्रांनो, प्रयोग म्हणजे काय, तर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. क्रियापदाचं रूप म्हणाले मित्रांनो, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास काय म्हणायचं, प्रयोग. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की प्रयोगामध्ये कर्त्याला, कर्माला आणि क्रियापदाला फार महत्त्व आहे. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं मित्रांनो, सचिन पुस्तक वाचतो. सचिन पुस्तक वाचतो. लक्षात ठेवायचे तुम्ही, हा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो, हे वाक्याचं कर्म आहे आणि हे क्रियापद आहे मित्रांनो. ठीक आहे, काय म्हणतंय, जेव्हा क्रियापदाचं रूप म्हणजे दिसणं, हे रूप आहे. जेव्हा क्रियापदाचं रूप या कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. आपण एवढं करून पाहणार नाही मित्रांनो, ही पुस्तकी भाषा झाली. ठीक आहे, किंवा तुम्हाला अजून असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, कर्ता कर्म क्रियापद संबंधाला प्रयोग म्हणतात, विधान बरोबर का चूक. विधान बरोबर 100%. म्हणजे याचाच अर्थ प्रयोग टॉपिक म्हणलं तर कर्ता कर्म क्रियापद यांचा घनिष्ठ संबंध आहे, जवळचा संबंध आहे. ठीक आहे मित्रांनो, प्रयोगाच्या व्याख्या पाहिल्या आपण. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे सुद्धा प्रयोग होते मित्रांनो. आणि या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती असा जर प्रश्न आला, उत्तर 3 असलं पाहिजे. किती प्रकार पडतात, 3. मग पहिला प्रकार कोणता आहे मित्रांनो, कर्तरी प्रयोग. दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग. तिसरा प्रकार भावे प्रयोग. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती पडतात, 3. कर्तरी, कर्मणी आणि भावे. मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो, जेव्हा बी आपण, मला एवढं सांगा, स्पर्धा परीक्षा आपण करायलो आणि एखादा गणिताचा मास्तर तुम्हाला गणित शिकवायला, उत्तर आलंय पण ते प्रश्न सोडायला तुम्हाला 20 मिनिटं लागेल. उपयोग आहे का? उपयोग काहीच नाही. उपयोग केव्हा आहे, त्याला शॉर्ट ट्रिक असली पाहिजे, बघणं विदिन सेकंदात उत्तर, तेच आपल्याला करायचं आहे. कळलं का? नाही तर मग लेंदी प्रोसेसने गेलो उत्तर येण्याला अर्थ नाही ना. उत्तर आलं पाहिजे आणि टायमाच्या आत आलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी चालू आहेत. कळलं का तुम्हाला? नाही तर मग भलं एवढं एक पान भरले आणि लास्टला उत्तर काढे, तुझ्या त्या उत्तराला कोणी पाहणार नाही. उत्तर आलं पाहिजे, अरे हे याचं हे चल पुढे. कळलं का? तेच आपल्याला करायचं. ठीक आहे, आणि म्हणून जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. किंवा कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय. विधान बरोबर का चूक, विधान बरोबर. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, असे 3 प्रकार पडतात. आता मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट तर पक्की लक्षात आली, काय, प्रयोग म्हणलं मित्रांनो तर कर्ता आणि कर्म आणि क्रियापद यांना खूप महत्व आहे. खूप म्हणजे फारच महत्व आहे. ठीक आहे, आणि मग मित्रांनो काय करूत आपण, हे काहीच बघू नका तुम्ही, सध्याच आपण एक गोष्ट करूता की
कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं मित्रांनो? कोणचं उत्तर कर्ता असते, कायचं उत्तर कर्म असते आणि कोणालाचं उत्तर कर्म असते. एकदम डिटेल व्यवस्थित. ठीक आहे, कोणचं उत्तर काय असतंय? चला बोलत चालायचंय. कोणचं उत्तर कर्ता, कायचं उत्तर कर्म, कोणालाचं उत्तर कर्म. चला बघू आता मग आपण. सचिन पुस्तक वाचतो. वाचतो क्रियापद आहे, वाच मूळ धातू आहे मित्रांनो. ठीक आहे, याला आपण कोणने प्रश्न विचार होता. वाचणारा कोण? सचिन वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारू आपण काय नाही. काय वाचतो? पुस्तक वाक्याचं कर्म आहे. ठीक आहे, एकच प्रश्न राहिला विचारायचा अजून. सचिन काही वाक्या राणीला बोलतो. बोलू द्या, काय हरकत नाही. सचिन राणीला बोलतो. ठीक आहे, बोलतो कोण आहे मित्रांनो? क्रियापद. बोल कोण आहे? मूळ धातू. बोलणारा कोण आहे? सचिन वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा अजून एक प्रश्न बसता इथं. को ना ला. ठीक आहे, कोणाला बोलतो? राणीला. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. काय कळालं मग? कोणचं उत्तर कर्ता, कोणचं उत्तर कर्ता, कायचं उत्तर कर्म, कोणालाचं उत्तर कर्म आणि बोलतो कोण आहे? क्रियापद आहे. बोलतो कोण आहे? क्रियापद. मला तुम्हाला इथे एवढंच सांगायचं होतं, कारण मी डायरेक्ट सांगितलं तर कळणार नाही. आपल्या मराठीचा विषयच असा आहे मित्रांनो, एकदम स्टेप व्यवस्थित. गडबड आपल्याला पहिलीच बिलकुल नाही आणि कधी होणारही नाही. ठीक आहे, असा एकही क्लास नाही जिथं आपला क्लास पूर्ण नाही म्हणून. ठीक आहे, प्रॉपर क्लास आहे. ठीक आहे, आणि मग कोणचं उत्तर कर्ता, कायचं उत्तर कर्म, हे तर क्रियापद आहेच. कोणचं उत्तर कर्ता, कोणालाचं उत्तर कर्म, हे तर क्रियापद आहेच. का शिकवायलो? उगच काय काही बी काय आपला, म्हणजे मला असं म्हणायचं की उगच हे घेत बसलोत का आपण, का पागल आहे मी? अशातला भाग नाही. कारण प्रयोग म्हणलं की कर्ता कर्म क्रियापद संबंध आहे, काहीतरी चेक करावं लागते. मग तुम्हाला कळालं आता कोणचं उत्तर कर्ता असतंय, कायचं उत्तर कर्म असते आणि कोणालाच उत्तरही कर्म असते. ठीक आहे, प्रयोग म्हणजे कळालं. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. विषय मिटला. पहिला प्रकार पाहूया मित्रांनो, कर्तरी प्रयोग. ठीक आहे, कर्तरी प्रयोग पहिला प्रकार आपल्याला बघावा लागेल. ठीक आहे, कर्तरी प्रयोगाची व्याख्या आहे मित्रांनो. पण तुम्हाला परत एकदा सांगायलो, व्याख्या आपण बिलकुलच जाणार नाही. मी तुम्हाला तेच म्हणालो, व्याख्या आपल्याला अजिबात जायचं नाही. एकदम विदिन सेकंदाचं काम आहे प्रयोग सोडवणं. ठीक आहे, मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय पहा मित्रांनो. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. बघा काय म्हणते. प्रयोग म्हणजे काय? जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणायचं. पण फक्त कर्तरी प्रयोग म्हणजे काय? जेव्हा क्रियापदाचं रूप फक्त कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. ही व्याख्या सांगायला तुम्हाला. ह्या व्याख्या आपण जाणार बी नाहीत, ही व्याख्या बघायला आपल्याला टाइम बी नाही. ठीक आहे, मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय? जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणायचं. ठीक आहे, आणि मग या कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती पडतात मित्रांनो? 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2. पहिला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग
आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग, असे दोन प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग म्हणजे कळालं आपल्याला, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि मित्रांनो, या कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार. पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. मित्रांनो, अतिशय डिटेल जाणार आहेत आपण, खूप छान प्रकारे प्रयोग टॉपिक शिकायचा आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. अतिशय तळमळीनं मनातून या गोष्टी आहेत मित्रांनो. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी प्रयोग डिटेलमध्ये पाहून घ्यायचा आहे. तोपर्यंत मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.